श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, मी दीपश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या स्वामींचं विश्व चॅनलमध्ये। मैत्रिणींनो, कधी कधी खूप प्रयत्न करूनही किंवा काही गोष्टीसाठी आपण अगदी पात्र आहोत असं असून सुद्धा आपल्याला जेव्हा अपयश येतं तेव्हा हे असं का होतं असं वाटतं। आणि त्यावेळेस तुम्हाला तुमच्या पत्रिकेतील तुमची ग्रहदशा एकदा नक्की पाहायला हवी, कारण कुंडलीतील जर ग्रह अनुकूल नसतील तर तुम्हाला किती प्रयत्न केला तरी तुम्हाला यश येऊ शकत नाही। आणि आपल्या जन्मकुंडलीतील 12 ग्रहांमध्ये जे 9 ग्रह असतात त्यांचा प्रभाव हा आपल्या जीवनावर पडत असतो। आणि नवग्रहांच्या पूजनाने किंवा ग्रहांची शांती केल्याने हा प्रभाव कमी करू शकतो। आणि जर हे तुम्हाला शक्य नसेल शांती करणं किंवा नवग्रहांची पूजा करणं किंवा अन्य काही त्याच्यासाठी उपाय करणं, तर हा एक साधा सोपा उपाय तुम्ही रोज करा, याने तुम्हाला खूप चांगला परिणाम दिसून येईल। आणि हा एक जो मंत्र आहे तो नवग्रह शांतीचा जो मंत्र आहे किंवा नवग्रहांची प्रार्थना आपण त्याला म्हणू शकतो। हे जर तुम्ही रोज सकाळी एकदा म्हटलं आणि तुम्ही तुमच्या कामाला बाहेर पडलात तरी तुम्हाला खूप चांगले त्याचे परिणाम दिसून येतील। आणि तुमच्या कुंडलीतील तुमच्या पत्रिकेत जे अशुभ फळ देणारे ग्रह आहेत त्या या मंत्राने नक्कीच शांत होतील। तर हा जो मंत्र आहे तो आता मी तुम्हाला सांगते, शिवाय मी तुम्हाला स्क्रीनवर देते, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि रोज हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे। आणि हा मंत्र जर तुम्ही 108 वेळा लागोपाठ जर सलग 40 दिवस जर म्हटलात तर हा मंत्र सिद्ध होतो आणि याचे अतिशय चांगले परिणाम तुम्हाला दिसतात आणि तुम्ही कुठल्याच कार्यात कधी अपयशी होत नाही, असा ह्या मंत्राचा प्रभाव आहे। जर तुम्हाला नसेल शक्य रोज 108 वेळा म्हणणं, तर रोज एकदा तरी तुम्ही हा मंत्र अवश्य म्हणा आणि हा मंत्र म्हणूनच तुम्ही तुमच्या कामासाठी घराबाहेर पडा। बघा, तुमची सगळी जी कामं आहेत ती पूर्ण होतील आणि या मंत्राचा प्रभाव हळूहळू तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्की दिसून येईल। तर मंत्र कोणता आणि कसा म्हणायचा हे आता मी तुम्हाला सांगते। तर मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल, तर मंत्र म्हणायचा आहे, ब्रह्मा मुरारी श्रीपुरांतकारी भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतौ कुर्वन्ति सर्वे मम सुप्रभातम। याचा अर्थ ब्रह्मा, विष्णू, शिव, सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू आणि केतू या सर्वांनी माझी सकाळ शुभ करावी आणि मंगलमय करावी, अशी ही नवग्रहांची प्रार्थना आहे किंवा मंत्र म्हणू शकता। तर हा तुम्ही रोज म्हटलात तर नक्कीच तुम्हाला त्याचे चांगले परिणाम दिसून येतील। तर आणि जर तुम्हाला प्रत्येक ग्रहाचा जर मंत्र हवा असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता, त्याचाही व्हिडिओ मी लवकरच बनवेन। तर दिलेली माहिती जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन विषयासह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।